गेल्या 10 वर्षात जालना जिल्ह्याची ओळख बदलते। जिल्ह्यातील बदनापूर तालुका हा मराठवाड्यातल्या शिक्षणाचं हब बनत चाललाय। बदनापूर संभाजीनगर महामार्गावर 7 किलोमीटरच्या पट्ट्यात मेडिकल कॉलेजेस, पदवी आणि पदव्युत्तर कॉलेजेस तसंच एक कृषी महाविद्यालय आणि तब्बल 25 शाळा पसरल्यात। पण याच पट्ट्याचं आणखी एक काळं वास्तव समोर आलंय, ते म्हणजे देहविक्रीच्या व्यवसायाचं। आता तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, पण एनडीटीव्हीच्या हाती आलेल्या स्टिंग ऑपरेशननं जालन्याच्या प्रशासनाचं धाबं दणाणल्याशिवाय राहणार नाही। पाहूयात। बघू शकतो की एकीकडे हा जो परिसर आहे, हा जो 7 किलोमीटरचा परिसर आहे, एकीकडे हा संपूर्णपणे एज्युकेशन हब होत असतानाच या ठिकाणी एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। या परिसरात 25 पेक्षा अधिक बियर बार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शारीरिक सुखाचा बाजार मांडला गेल्याचा प्रकार आपल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आलेला आहे। हा व्हिडिओ आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचा। एनडीटीव्हीच्या हाती आलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये जालना जिल्ह्यातल्या बदनापुरात खुलेआम सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश होतोय। अवघ्या 7 किलोमीटरच्या पट्ट्यात सुरू असलेला हा काळा धंदा कॅमेऱ्यात कैद झालाय। बदनापूर संभाजीनगर महामार्गावरच्या 7 किलोमीटरच्या पट्ट्याचा चेहरा मोहरा गेल्या 10 वर्षात पुरता बदलून गेला। या पट्ट्यात मराठवाड्यातल्या मुलांसाठी शिक्षणाचा नवा हबच तयार झाला। एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या 25 शाळा, 10 पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची कॉलेजेस, 2 मेडिकल कॉलेजेस, एक कृषी महाविद्यालय आणि एक समाजकार्य महाविद्यालय। पण हा हब होत असताना या पट्ट्यात जवळपास 25 बारही सुरू झाले। पण बार आणि परमिट रूमच्या आडून इथं सुरू आहे देह विक्रीचा ओंगळवाणा प्रकार। या भागात दिवसा उजेडी शाळा महाविद्यालयात हजारो मुलं आणि मुली शिक्षण घेतात आणि रात्रीच्या अंधारात सर्रास वेश्या व्यवसाय चालतो। हे सगळं खुलेआम सुरू असल्यानं आता शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये कमालीचा संताप आहे। जालना औरंगाबाद महामार्गावर कॉलेजच्या परिसरात एवढे मोठे बिअर बार आहे आणि त्या बिअर बारच्या माध्यमातून इतके काही अवैध धंदे चालू आहे की आज आम्हाला याची चिंता पडली की आमच्या मुलींना जर शाळेत पाठवलं तर ते घरी येईपर्यंत व्यवस्थित येतील का नाही येतील याची धास्ती आम्हाला कायम स्वरूपात राहत असते। आता सरळ म्हणजे बहुतांश हा बदनापूर तालुक्याचा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातील बहुतांश मुले हे बदनापूरसारख्या ठिकाणी कॉलेजला शिकण्यासाठी येत असतात आणि यांच्यावर काय प्रसंग ओढून येते हे आम्हा पालकांना माहीत असतं। परंतु इतकं सगळं सहन करून सुद्धा आम्ही मुलांना शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी कॉलेजला पाठवत असतो आणि याकडे सर्व क्षेत्रात प्रशासनाचं अजिबात दुर्लक्ष आहे। विद्यादानाचं पवित्र कार्य सुरू असतानाच बिअर बार आणि परमिट रूमच्या या काळ्या वास्तवाकडे स्थानिक प्रशासन मात्र सपशेल दुर्लक्ष करत आहे। सर, यहाँ पर इतना खुलेआम 2 नंबर का धंधा चालू है, जिस्म का व्यवसाय चालू है। सर, प्रशासन कुछ कर नहीं रहा है और हमारे को ये चीज़ दिख रही है, हमारे लोगों को, ये लड़कियों को, यहाँ के औरतों को और ख़ास करके मुस्लिम और हिंदू धर्म की लड़कियों को ये चीज़ों से तकलीफ़ है कि कहीं पर बियर बार, कहीं पर जिस्म का व्यवसाय। यहाँ ये जालना ज़िला इतना मशहूर हो चुका है, जालना ज़िले के अंदर बदनापुर तालुका, कि यहाँ पर जिस्म का व्यवसाय चालू है तो इधर से उधर से लोग आते हैं और अपना काम करके जाते हैं। इसके अंदर हमारे महिलाएं और लड़कियां ये सुरक्षित नहीं है। विशेष म्हणजे या भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा भांडाफोड होऊ नये म्हणून बांगलादेशी आणि उत्तर प्रदेशातल्या मुलींचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जातो।
ही गोष्ट माझी एक सर्वच राजकीय पक्षांना व सरकारी कर्मचारी यांना पण एक विनंती आहे की त्यांचीसुद्धा मुलं या शाळेत सुरक्षित आहे का याची तरी त्यांनी काळजी घ्यावी, याचं तरी त्यांनी भान ठेवावं अशी बस माझी प्रशासनाला विनंती आहे। या भागात असलेल्या शाळा महाविद्यालयात राजकीय नेते आणि पुढाऱ्यांसोबतच पोलिसांची मुलंही शिक्षण घेत आहेत, पण तरीही हा व्यवसाय सर्रास सुरू आहे। त्यामुळे नियम कायदे धाब्यावर बसवणाऱ्यांवर कुणाचा वरदहस्त आहे हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। नूर हॉस्पिटल ते देसार्डा कॉलेज या 7 किलोमीटरच्या परिसरात जे बदनापूर नव्याने झालेलं शैक्षणिक हब आहे, याच हबच्या दरम्यान जे सुरू असलेले जे बार आहे, या बारवर हा गैरप्रकार सुरू आहे। त्यामुळे साहेब धंदा है पर गंदा है अशी म्हणण्याची वेळ आता पालकावर आलेली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, बदनापूर।